आपण बघितलेलं होतं एक यम अवतरलेला होता आणि त्याचं म्हणणं होतं या सगळ्या निवडणुकांच्या मतदार याद्यांच्या आक्षेपांच्या संदर्भात काय अधिकची माहिती। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणीच उभे राहा। मला वाटतं याद्या स्वच्छ कराव्या आणि निवडणूक घ्याव्या, निवडणुकीच्या विरोधात कोण नाही। विरोधकांनी म्हणजे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आपण काही तांत्रिक अडचणीमुळे बहुधा अक्षयपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण सुप्रिया सुळे सुद्धा आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काही बोलतात का, काही प्रतिक्रिया देतात का हे आपल्याला बघावं लागेल। रोहिणी खडसे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। गडबड ही दिसतेच आहे, पण या मोर्चातनं जरी राज्य निवडणूक आयोग काय पाऊल उचलला असं आपल्याला वाटतं। बघूया ना आता त्याच्यासाठीचा मोर्चा आहे। काही पण भाजप तुम्ही एकीकडे आज मोर्चा करताय तर भाजपकडनं मूक मोर्चा होता, त्या मोर्चाला स्वतः रवींद्र चव्हाण, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हे मान्यवर मंडळी उपस्थित असणार आहेत। मी आभार मानते, लोकशाही आहे, सत्तेतले लोक पण आमच्या विरोधात उतरतायत, चांगली गोष्ट आहे। पण एकीकडे तुम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारता, उत्तर मात्र दुसऱ्यांकडनं मिळतं। हे नेहमीच होतं ना, दिल्लीत पण आमचं हेच म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षावर कुठे आम्ही काय बोलतोय, आम्ही इलेक्शन कमिशनच्या बद्दल बोलतोय। तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। परंतु काही आज काय भूमिका जाहीर केली जाणार का, ज्या पद्धतीने बघूया ना, बघा ना, थोडा वेळ थांब। आता भाषणाचं तर ऐका, होऊ तर द्या भाषण। जयंतराव कुठे गेले? जयंतराव कुठे गेले? शेवटच्या क्षणी दाखल कोण? काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीकडे झेप घेतोय आणि त्याचं प्रत्यंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येणार आहे याची विरोधकांना खात्री आहे। मग पराभवाचं खापर कोणावर फोडायचं आणि मग ही आजची स्टंटबाजी हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणाऱ्या पराभवाची पार्श्वभूमी बनवतायत। काय म्हणतात, बॅकग्राऊंड की बघा आम्ही सांगत होतो की मतदान यादी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, निवडणूक आयोगामध्ये प्रॉब्लेम आहे। सर, आज मोर्चात सहभागी झालेले आहात। अनेक वेळा या निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात आपण आवाज उठवलेला आहे। आजच्या मोर्चामुळे सरकार थाऱ्यावर येईल, सरकार तुमच्या मागण्या मान्य करेल, काय वाटतं? हे पहा, हा सत्याचा मोर्चा आहे। हा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध मोर्चा आहे। 4 वेळेस नाव, पत्ते चुकीचे, एकेका घरावर 150 नाव, बापाचं नाव वेगळं, आईचं नाव वेगळं, काही तर माझ्या आता मोबाईलमध्ये धर्म वेगळा, बापाचा धर्म वेगळा, आईचा धर्म वेगळा, मुलाचा धर्म वेगळा, आणि म्हणून या मतदार यादीचे घोळ आहे। मतदार यादी आपण सांगतो दर 6 महिन्याला, दर वर्षाला होत असतात, परंतु याच्यात या 10-10, 20-20 वर्ष झाले कित्येक मतदार एक्सपायर झाले तरी ते गाळले जात नाही। आणि म्हणून या मतदार यादीच्या माध्यमातून वोट चोरण्याचा प्रकार सत्ताधारी पक्षांनी सुरू केला आणि त्याला निवडणूक आयोगाचा पाठिंबा आहे आणि म्हणून त्याच्या विरुद्ध हा मोर्चा आहे। सत्याचा मोर्चा असं नाव दिलेलं आहे। कुठे ना कुठे या मोर्चाच्या विरोधात भाजप देखील आंदोलन करते, त्यांनी मूक मोर्चा काढलेला आहे। इथून हाकेच्या अंतरावर त्यांचं आंदोलन सुरू आहे। या भाजपच्या आंदोलनाबद्दल काय वाटतं आपल्याला? किती लोक आहेत या आंदोलनात? किती लोक आहेत या आंदोलनात? त्यामध्ये मंगल प्रभात लोढा आहेत, लोक किती? लोक लोढा बिडा सोडा, लोक किती? लोक आहेत बऱ्यापैकी लोक। किती? एवढे आहे? मग याचा अर्थ सत्याच्या बाजूने कोण आणि मुख्य कोण, किती लोक आहे कळतं? एवढे लोक आणून दाखवा म्हणा तुमच्या बाजूने, पाहू आम्ही। पण तुमचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे, भाजप तुमच्या विरोधात मोर्चा काढतोय। मग भाजप म्हणजे दलालच आहे ना, निवडणूक आयोग दलालीच करतं ना भारतीय जनता पार्टीची। निवडणूक आयोगाने आता निवडणूक आयोग बोर्ड काढावं आणि भारतीय जनता पार्टीची एक शाखा म्हणून बोर्ड लावावं। त्याच्यानंतर तसंच काम करावं लागेल आम्हाला, निवडणूक आयोगाच्या समोर भारतीय जनता पार्टीचा बोर्ड लावावा लागेल। आणि इतका मोर्चा काढून देखील जर सरकार ऐकलं नाही, सरकारने पावलं उचलली नाहीत तर आपलं काय, आपलं मत काय असेल? मला वाटतं मग चायनासारखं, रशियासारखी राज्य पद्धती तर आणावी, सरळ सरळ भारतीय जनता पार्टीने एकट्यानेच उभा राहावं आणि एकट्यानेच निवडून यावं, चालतं। अंबादास दानवे आपल्याशी बोलत होते आणि या मोर्चामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाने जर त्यांचं मत बोलतायत ते माझं महत्वाचं नाहीये, परंतु निवडणूक आयोगाने जे काय कारस्थान केलेलं आहे ते उघड झालेलं आहे। कारण याद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि हा घोळ आता लोकांनी उघडकीला आणलेला आहे। त्यामुळे आज मोर्चा लोकांचा असंतोष, गेले अनेक वर्ष आम्ही जेव्हा ग्रास रूटवर कामं करतो आणि फिरतो तेव्हा लोक सांगतात की ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबडी आहे आणि हे स्वतः उत्स्फूर्तपणे लोक बोलतायत।
त्यामुळे जे मतदार आहेत त्यांच्या मनात जर संशय असेल तर निवडणूक आयोगाने निश्चित याचा विचार केला पाहिजे. तर महाविकास आघाडीचे नेते आता मोर्चास्थळी दाखल होऊ लागलेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी यावेळी टीका पाहायला मिळते. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते भाजपच्या मूक मोर्चावरती किंवा मूक आंदोलनावरती टीका करतात, तर भाजपच्या वतीनं विरोधकांना चांगलंच खडसावलं जात आहे. पराभव या निवडणुकीमध्ये आगामी विरोधकांचं अटळ आहे आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणजे हा सत्याचा मोर्चा असल्याची टीका भाजपनं केली आहे. अगदी. तर वोट चोरीचा एक महत्वाचा मुद्दा खरं तर सगळ्यात आधी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती SIRच्या प्रक्रियेपासून राहुल गांधी यांनी उचलून धरलेला होता आणि त्यानंतर मनसे असेल किंवा आदित्य ठाकरे असतील या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेझेंटेशन देखील दिलेले होते आणि हा सगळा मुद्दा महाराष्ट्राच्या समोर आलेला होता. या संदर्भात विनायक राऊत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते त्यांची प्रतिक्रिया येते, आपण पाहूयात. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते विनायक राऊत साहेब आहेत. राऊत साहेब, काय सांगाल? आजचा मोर्चा निघतोय, मात्र या मोर्चाला परवानगी देखील पोलिसांकडनं देण्यात आलेली नाहीये. कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतोय हा मोर्चा. सत्य जर किती दाबलं तर ते सत्य झाकलं जाणार नाही आणि म्हणून आजचा हा जो मोर्चा खऱ्या अर्थाने ज्यांनी कपटनीती करून या लोकशाहीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, लोकशाहीची विटंबना केलेली आहे, त्याच्या विरोधातला हा मोर्चा पोलिसांनी परवानगी देऊ अथवा न देऊ सत्याचा बाजू मजबूतीने उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मात्र दुसरीकडे अनेक प्रश्न या मोर्चावर देखील उपस्थित करत आहेत. काही काम राहिलेलं नाहीये, हातात काही नाहीये किंवा जनता पार्टीची नाहीये, म्हणून हा मोर्चा काढल्याचा जो प्रयत्न सुरू आहे असं भाजप म्हणत आहे. हा पण ज्याने असे जे कोकलणारे आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक, त्यांनी मतदार यादीमध्ये झालेला जो घोळ आहे त्याचा अभ्यास जर केला तर त्यांना कळून चुकेल. परंतु केवळ आणि केवळ त्या म्हणजे कुठे ना कुठे कपटनीती करून मतदार यादीमध्ये बोगसगिरी करायची आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची हा जो धंदा त्यांनी घेतला, त्याच्या आता ते सत्य बाहेर आलंय म्हणून तर त्यांना आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. वारंवार या ठिकाणी या संदर्भात आवाज उठवत आहेत. आज मोर्चा निघतोय, यानंतर तरी निवडणूक आयोगाकडनं याची दखल घेऊन फरक पडेल असं आपल्याला वाटतंय का? मॅच फिक्सिंग ज्या पद्धती राज ठाकरे म्हणतात की ही मॅच फिक्सिंग आहे, ही अशीच राहणार, मॅच फिक्सिंग हे करत राहणार? या आत्ताचा विरोधकांचा आवाज हा कोणी दाबू शकत नाही. निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावीच लागणार आहे आणि त्यामुळे जर निवडणूक आयोगाने याची योग्य दखल घेतली नाही तर उद्रेक होईल लोकशाहीमध्ये या आपल्या राज्यामध्ये, हे नक्कीच. धन्यवाद. बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहिलं तर जर याची दखल घेतली नाही तर नक्कीच लोकशाहीतनं याचा उद्रेक होईल अशी स्पष्ट मत विनायक राऊत यांनी आपल्याला बोलून दाखवलेलं आहे. जर्नलिस्ट योगेंद्र गुप्ता सह मी सुरज सावंत, ABP माझा, मुंबई.